हॅलो गाईज, वेलकम टू यूट्यूब चॅनल. आणि आज 28 तारीख आहे. सो तर आज मी गाडीचा रिव्ह्यू करणार आहे. तर तुम्हाला सांगणार आहे की गाडी आज कशी आहे ती. तर आता माझी कामं पण उरकलेली आहेत सगळी आणि नाश्ता वगैरे करून घेतलेला आहे. मी आता जेवण बनवायला घेते आणि आता MGचा रिव्ह्यू ते देणार आहेत तुम्हाला. तर काय काय फीचर्स आहेत, त्याची प्राईस किती, काय कसं ते आता तुम्हाला लगेच सांगते. तर आता जण आलेला कॉल, तर थोडं बिझी झाले. सो तर आता मी घरातनं निघतो. निकितानं ऑलरेडी निकितांनी गाडी बाहेर काढले. सो तो लेट्स गो. सो तर आता आम्ही पहिले ही जी ऑफ रोड कॅपेबल बघतो. तशी तर ऑफ रोडसाठी गाडी नाही, सिटी यूजसाठी आहे. पण तरी कोणी अजूनपर्यंत तसा व्हिडिओ बनवला नाही. पण आम्ही ऑफ रोड बघतोय, टेस्ट करू. माझा जेन्युइन रिव्ह्यू काय या गाडीच्या बद्दल ते तुम्हाला सांगतो. मी तर प्रोफेशनल नाही आहे इतका. सो तरी पण जे गोष्टी मला आवडले नाही आवडले ते तुम्हाला सांगतो. काय आवडले ते तुम्हाला मी पहिले सांगतो. पहिला आहे हिचा व्हील बेस. म्हणजे टायर खूप छोटे आहे तिचे. जर टायर थोडे मोठे दिले असते तर थोडं हाईट वाढली असते आणि जरा थोडंसं बोलतो ना रोडला गाडी थोडीशी चिपकून चालली असते. कारण की जेव्हा स्पीडला आपण गाडी चालवतोही तर थोडीशी असं मला वाटतं गाडी झोला मारते पाठच्या साईडनं. दॅन दुसरा आहे जो मला नाही आवडलं ते आहे ज्या गाडीचे हे फायबर. हे थोडंसं चीप क्वालिटी वाटते मला फायबर हिचे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे ही जे सीटचा जो मटेरियल फॅब्रिक यूज केलेला आहे तो लगेच घाण होतो. बघा तुम्ही ते बघाल, अशी गाडी वापरलेली ते फॅब्रिक लवकर घाण होतं. तर आपण जास्त म्हणजे गाडी घेतल्यानंतर 5-6 महिने जर बारीक घरात कोण मुलगा असेल तर तो लगेच खराब काय ना काय पाडल्यानंतर हे फॅब्रिक खराब होईल. तर जर हा फॅब्रिक जरा लेदरमध्ये दिलं असतं तर अजून चांगलं झालं असतं. आणि बाकी अजून तिसरी गोष्ट म्हणजे ही जी झाली प्राईज जी आहे गाडीची ती खूपच जास्त ठेवली आहे MGनी. ही बेस्ट मॉडेलची प्राईज आहे ते 8 लाखापर्यंत आणि ऑन रोड प्राईज जाते ती 8,40,000पर्यंत. तर जर MGवाल्यांनी ही प्राईज जरा थोडीशी कमी केली तर साधारण म्हणजे 5-6 लाखापर्यंत जर गाडी आली तर मला तर वाटतं पर्सनली सगळ्याकडे ह्याच गाड्या दिसतील. कारण की यांचे प्लस पॉईंट तुम्हाला सांगतो. सो जे गोष्टी मला आवडले त्या पहिल्याच गोष्टी आहे ही जी साईज. हा साईज एकदम छोटीशी आहे. आपण कुठे जरी गेलो ट्रॅफिक एरियामध्ये तर जास्त गाडी ऑक्युपाय स्पेस करत नाही. आणि पार्किंगचं झालं तर पार्किंग थोडीशी जरी जागा असली तरी गाडी कुठेही पार्क करता येतं आपले, तो झाला. परत सिटी यूजसाठी म्हणजे तुम्हाला बोललं गेलं तर एकदा चार्ज केल्यानंतर ती साधारण 200ची रेंज दाखवते विथ AC. बट माझ्या ओपिनियनने ती 180 ते 60पर्यंत जाईल. तर तिला चार्ज करायला पण थोडा वेळ लागतो. होतो ना 5 ते 6 तास इनफ झाले. जर 70% असेल तर ते अर्धा 1 तासामध्ये 100% चार्ज होते. डिपेंड ऑन
बॅटरी किती कॅपॅसिटी आहे तिची 70 आहे की 80 आहे तितका वेळ ती घेते. सो त्यानंतर झालं की गाडीचं इन्फोटेनमेंट सिस्टम तुम्हाला तिचं दाखवतो. ह्या गाडीमध्ये आपला जिओ सावन ॲप तो इनबिल्ट येतो, गाणं आहे त्याच्यामध्ये. जिओ सावनचे ते इंटरनेट पण इनसाईड येतं. परत आपली इकडे बघा ही बॅटरीची पर्सेंटेज आहे आणि किती रेंज जाईल, म्हणजे 71% येते ते दाखवते, 142 रेंजपर्यंत जाईल सगळं. म्हणजे हा पूर्ण ही टच स्क्रीन आहे, हा एक चांगलं आहे. परत प्लस नॅव्हिगेशन वगैरे त्याच्यामध्ये इनबिल्ट आहे. परत ही AC पण दिलेली आहे, AC पण खूप गाडीची चांगली आहे. आणि इंटेरियरच्या बाबतीमध्ये बोललं तर डिसेंट इंटेरियर आहे, फक्त फॅब्रिक आणि थोडंसं प्लॅस्टिक इश्यू जर सोडलं तर एकदम मस्त आहे. आणि प्लस पॉईंट याच्यामध्ये अजून एक चांगली गोष्ट आहे की आपण जेव्हा गाडीच्या आतमध्ये बसतो ते कॅबिन फुल सायलेंट आहे, म्हणजे इन्सुलेशन ते प्रॉपर इन्सुलेशन गाडीमध्ये. बाहेर कसं जास्त जर आवाज असला ना आपण गाडी घेऊन बसलो तर आतमध्ये इतका आवाज येत नाही, तर प्रॉपर इन्सुलेशन केलेलं आहे गाडीमध्ये, एकदम नॉईज कॅन्सलेशन टाईपमध्ये आहे. सो ही काय थोडी गोष्ट जी मला आवडली गाडीसोबत. तर तुम्हाला काय वाटतं की तुम्हाला ही गाडी कशी वाटली? जर तुमचे काही ओपिनियन, काही तुमचे क्वेश्चन्स असतील ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आम्हाला. A few moments later. तर आता आमचं जेवण वगैरे उरकलेलं आहे आणि माझी कामं पण सगळी उरकलीत आणि आम्ही आता निघालो खारघरला. MG कॉमेट घेऊन जाणार आहोत आता, तर मम्मीना पण घेऊन जाणार आहोत सोबत. मी, मम्मी आणि ते आम्ही आता निघतो खारघरला. तर आता आम्ही निघतो, मम्मी पण रेडी झालेले आहेत. थोडीशी शॉपिंग काय करू खारघरमध्ये, माणूस. हां आता तरी बघूया, टाइम भेटला तर आम्ही दोघी केले तर नंतर अशीच राऊंड मारून येऊ. हां घेते मी. तर आम्ही आता निघालोत, गाडीमध्ये बसलो. खारघर स्लो न्याव बघ ना, भीती वाटते मला. छोटीशी गाडी आहे ना, मग ते चालवतात एकदम फास्ट. नको बरोबर आहे. नको नको, हे मला भीती वाटते. हॅलो ती बघ कसली फास्ट गेली हो. नाही हो, काय कमी आहे का? क्रेटा श्रुतिका तू बस. नाही राहू दे, काय पोचव पण लगेच. नको लय पास पडत. ती लुनू लुनू नाही बे, लुनू लुनू इलू इलू. लोकलला फिरायला बरी आहे. खारघरमध्ये आलेलो आहोत आम्ही शॉपिंग करायला थोडीफार. आता इथे ड्रेसेस बघतो आम्ही, फिरायला जायचं आहे ना मम्मी. मग तर शॉपिंग करून झालेली आहे मम्मींची. मम्मीने एक ड्रेस घेतलेला आहे इथे. ते 2 ड्रेस ते देणार आहेत का? ते देणार देईल ना मला. जरा कमी करून द्या आम्हाला. नको मम्मी. आणि आमची गाडी आलेली आहे, तिथे थांबले. ते निघालेत आता गाडीमधून. कपडं तरी 2100 किती? 2200 तुम्हाला डबल एक्सेल देत होती का आणून? आणि तो मागवायचा ना व्हाईट वाला. बघू नका त्याच्यामध्ये. हा ठीक आहे, चालेल. चालेल, बरं चांगलं याच्यामध्ये दिलं भैयाने, थँक्यू. तर आता झालेली आहे मस्तपैकी शॉपिंग. आम्ही चाललो पटापट गाडीमध्ये. मी बसते पडते, तुला गाडी चालवते ना. आपली ही एक MG आहे आणि ही MG आहे. जर 3 असते घेतले ना तर या 5 आल्या असत्या, प्लस पैसे वाचले असते त्या एका गाडीमध्ये. सो आता जस्ट मगातपासून श्रुतिकाच गाडी चालू होती, तर आता तिला ड्रॉप केले. आणि रस्त्यावरती खूप कमी आहे गाडी. जर मी मार्केटला पण काल घेऊन गेलेलो तर लोक वळून बघत होते की नक्की कुठली गाडी 2-3 जण विचारायला पण आलते की कितीला आहे काय आहे. सो तर प्रेझेन्स तर चांगला आहे गाडीचा आणि सस्पेन्स तर गाडीचे एकदम मस्त आहेत.
समजून नाहीत बम्पी एरियामध्ये म्हणजे खड्डे वगैरेमध्ये गेलो तरी आज सकाळी आम्ही ऑफ ड्राईव्ह पण केली या गाडीसोबत. तिथे पण मस्त म्हणजे असं काय वाटलं नाही की नाही चढत किंवा काय लोड आहे. आम्ही 5 जण पण काल बसून बघितलं की गाडी पिकअप घेईल ना घेईल, शेवटी इलेक्ट्रिक आहे, ताकद आहे की नाही. तर असं काहीच कंप्लेंट नाही आलं की गाडी पण मस्त आहे. आणि आता गाडी द्यायला चाललो MGची. तर घरी गेल्यानंतर माहीत पडलं की निकितन नव्हता, निकितन गेलाय बाहेर. तर मी परेशला फोन केला, परेशला बोललो की तू मला पिकअप करायला, कारण की तिकडनं येणार कसं. मग आता ही जी गाडी त्यांना देऊ आणि मग तिकडनं मला परेश पिकअप करणार आहे. परेश पण निघालाय पनवेलवरनं आणि मी पण रस्त्यातच आहे. आता चाललो आहे तिथे. बहुतेक करून काय पेपरवर्क असेल त्यांचे, गाडी घेताना पण पेपरवर्क होते थोडेसे, ते मी पूर्ण केले. आणि आता देत्या वेळी काय असतील तर तेही करून त्यांना गाडी हँडओव्हर करून मग परेशसोबत येणार आहे मी परत. आता ऑन द रोड. नाही कुठे गाडी लावू इथे तर बसेल आपली. इथे पुढे लावतो हिच्या मायक्राच्या. आता गाडी निघते, ती निघाल्यानंतर ही आतमध्ये घेऊन जातो. आता बघतो यांचं काय पेपर वर्क आहे जो XYZ तो देऊन परेश येतच असेल, पण मग परेश सोबत इथनं निघेल. A few moments later. तो परेश पण आला इथे मला पिक करायला. इथं आतमध्ये जाम ट्रॅफिक होते म्हणून मग मी विचार केला नको, त्याला बोलवलं, तो आला. आतमध्ये जाम ट्रॅफिक होते रे, म्हणून तुला बोललो बाहेर. ट्रॅफिक लय कुठं कोपऱ्याला काम चालू आहे रस्त्याचा, लय ट्रॅफिक. अक्षय इथंच होता, पाम बीचला आहे. तू घरी येते का? हो पण बाईक वरती येतो. परेशने मला ड्रॉप केला, जस्ट घरी पोहोचलो मी पण. तर परेश पण चाललाय आता वरती चाललो. कसली घाबरली. काय बनवते? मटर पनीर. मटरची पनीर. एवढे लवकर आलात तुम्ही? का नको जाऊ मी? जा. ठीक आहे चल मग जातो. आय है कॅप्चर. पहिलेच निघाला मला. गेलीत का गाडी? गेली ना. काय मग काय बोलले? पेपरवर काय नव्हतं, दिली गाडी मी अशी. एक चावी काय बोललो ना मी. ठीक आहे मग तसं मी आलो. परेश चालतं घ्यायला. परेशला मी पनवेलवरून तिथं बोललो घरी त्यांना. खाली आता जस्ट सोडून गेला. मग घरी वरती बोलवायचं ना. बोललो त्याला तर बोलतो नको लेट झालाय, तो गेला. काही सोडला का तुम्हाला? आज भाऊ नाही ना, भाऊ तो गेला शॉपिंगला. जेवणार आहात ना? जेवला मटर पनीर आणि ह्याच्यामध्ये वांग्याचं भरीत आणि ह्याच्यामध्ये मटर पनीर आणि पनीर आता तलते टाकलेलं. त्या मी पण फ्रेश होतो थोडासा आणि तो परत एकदा जेवण होतोच. आता जेवण वगैरे करून झालेलं आहे आमचं आणि हे इथे बसले व्लॉग एडिट करतात. आजचा व्लॉग एडिट करतात आणि तुम्ही आजचा व्लॉग जर बघितला नसेल तर लवकरात लवकर बघून घ्या.
व्लॉग झाला की नाही एडिट? चालू आहे, उद्या येईल. ओके, मग काय आता व्लॉग एंड करायचं? हां, आजचा लॉग किती वाजलेत? 10:40 व्हायला आलेत, तर 11 वाजले ऑलमोस्ट. 11:15 झालेत. हो, ऑलमोस्ट. कालचा लॉग बघितला, कसा वाटला? तू बघितलास? नाही, माझा अर्धा बाकी आहे, मी आता तो बघते. कालचा लॉग लय मोठा आला. खूप जण बोलत होती लॉग मोठा पाहिजे, लॉग मोठा पाहिजे. बघ किती तर आज मोठा आहे. फायनली व्लॉग मोठा होता आमचा कालचा. आणि बाय द वे, हा जो MGचा आहे, नॉट अ स्पॉन्सर्ड व्हिडिओ. भरपूर जणांना वाटेल की स्पॉन्सर्ड आहे, तर तो पहिलेच क्लिअर केलेलं बरं ना. इट्स नॉट अ स्पॉन्सर्ड व्हिडिओ. तर आजचा व्लॉग आम्ही आता इथेच एंड करतो. तुम्ही कालची व्हिडिओ बघितली नसेल तर लवकरात लवकर बघून घ्या. आणि मी बघतच होते, आता माझी अर्धी बाकी आहे, मी पण बघून घेते. आणि जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा. तर सबस्क्रायबर्स वाढायला पाहिजेत, आत्ता तरी वाढायला पाहिजेत सबस्क्रायबर्स. आणि तुम्ही म्हणताय की रोज डेली लॉग्स करत जा, पण आता कसं बघा, आता हा कंटेंट असल्याचं लॉग मोठे पण होतात आणि लॉग चांगले पण येतात. नाहीतर ते काय, ते नेहमीच तेच, ते आम्हाला जमतच नाही. म्हणजे खरं बोलायचं तरी बाकी कसे करतात आय डोंट नो, बट चांगलं कंटेंट असलं तर व्हिडिओ पण चांगली येते, क्वालिटी चांगली येते. बोलतो ना, काहीतरी चांगलं दाखवण्याचा प्रयत्न करतो. सो तर आजचा ब्लॉग इथेच एंड करूया. तुम्हाला आजची व्हिडिओ कशी वाटली ती आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा आमच्या युट्यूब चॅनलला, आणि सबस्क्राईब नक्की करा. मोस्ट सबस्क्राईब करा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय, गुड नाईट.